नागपुर में 3 लाख रुपए के कर्जे के बदले 15 लाख रुपए की रंगदारी वसूल करने वाले बंटी पब्लिक गैंग का पुलिस ने पर्दाफाश किया है। सकरधरा पुलिस ने दंपत्ति को गिरफ्तार कर उनके खिलाफ जबरन वसूली और धमकी देने का मामला दर्ज किया है। सकरधरा थाना प्रभारी मनोज पवार के अनुसार एक दंपत्ति ने शिकायत को किए हुए 3 लाख रुपए के कर्ज का हवाला देकर उससे 15 लाख रुपए की रंगदारी वसूल कर ली थी। आरोपी ने पीड़िता को लगातार जान से मारने की धमकी दी और डर का माहौल बनाकर उसे बड़ी रकम ऐंठता रहा। पीड़ित की शिकायत के आधार पर सकरधरा पुलिस ने मामले की गहनता से जांच की। जांच के दौरान पुलिस ने तकनीकी साक्ष्यता और पूछताछ के आधार पर आरोपी दंपत्ति को गिरफ्तार कर लिया। दोनों के खिलाफ जबरन वसूली, धमकी और अन्य संबंधित धाराओं के तहत मामला दर्ज कर लिया गया। फिलहाल पुलिस यह भी जांच कर रही है कि क्या आखिर आरोपियों ने इस तरह अन्य लोगों को भी शिकार बनाया था। मामले के आगे की जांच जारी है। ह्याच्यामध्ये फिर्यादी मोहित मिलिंद पारदे वय वर्ष 24 वर्ष हा राहणार आहे ज्ञानेश्वर नगर मानेवाडा रिंग रोड नागपूर। याचा पहिल्यांदा यातील जे आरोपी आहेत कमलेश हानोते व त्याची जी सह साथीदार आहे अनिता भारद्वाज या दोघांनी त्याच्याकडनं म्हणजे कमलेश हानोतेने त्याला 3 लाख रुपये काहीतरी व्याजाने दिलेले होते। त्या व्याजापोटी हा त्याला वेळेवर परत करू शकला नाही म्हणून चक्रवाढ व्याज लावून त्याच्याकडनं फोनपे व अशी रोख रक्कम अशी 15 लाख रुपये अशी काहीतरी खंडणी उकळली। त्याला दम देऊन वगैरे त्याला बाबा तू जर रक्कम दिली नाही तर तुझ्या घरच्यांना सांगतो किंवा जीव मारा ठार मारणे धमकी वगैरे दिलेली आहे। अशा प्रकारे या फिर्यादीकडनं त्यांनी खंडणी स्वरूपात ऑनलाईन आणि रोख स्वरूपात 15 लाख रुपयाची 3 लाखाऐवजी 3 लाख जे रुपये दिले होते त्यांनी त्याऐवजी 15 लाख रुपये त्यांनी त्याच्याकडनं उकळलेले आहेत। त्यावरनं आपल्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक आहेत। गुन्ह्याचा तपास एपीआय प्रदीप फोळगे हे करीत आहेत आणि गुन्ह्याचा तपास सध्याला ते पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असल्यानं गुन्ह्याचा तपास चालू आहे। पकडलेले जे आरोपी आहेत ह्याच्यामध्ये आरोपी एक आहे तो कमलेश गणपतराव हानोते राहणार एपीएफ ऑफिसच्या पाठीमागे आणि दुसरी जी आरोपी आहे ती अनिता पुरणलाल भारद्वाज असे 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि गुन्ह्यामध्ये जे पण आता समजा रिकव्हरी होईल ते आपल्याला नंतर तपासामध्ये निष्पन्न होईल।